श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज पप्पांना घेऊन हॉस्पिटलला जायचं होतं. त्यामुळे आज मिरचीचा ताबा सगळा राज, दीदी आणि पनू यांनी सांभाळला होता. पारायणवरून घरी आल्यानंतर घरातलंच आवरून घेतलं. कारण की पुन्हा हॉस्पिटलला जायला उशीर होतो. मुलं कधी मोठी होतात ते समजतच नाही. घरी आल्यावर बघितलं तर भाऊ आवरून बसले होते. मी माझ्या पप्पांना भाऊ म्हणते. तर तुम्ही काय म्हणता ते मला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत जाऊन बघितलं तर रिक्षा आली होती. रिक्षा आल्यानंतर राजदीदी आलेत भाऊंना मदत करायला. पण भाऊंनी कोणाचीच मदत घेतली नाही. स्वतः जाऊन रिक्षात बसायला लागले. मुलांनी जाताना खायला आण म्हणून नक्की सांगितलं. रिक्षातून जात असताना तुम्ही बघू शकता आमचा रस्ता किती कच्चा आहे. हे शेततळ आहे. इथून आता जातोय आम्ही. आमच्या जवळ-जवळ 1 ते 1.5 किलोमीटर हा रस्ता पूर्णपणे कच्चाच आहे. त्यामुळे आम्हाला कोणतंही काम असू दे, गावात जाताना मुलांना, आम्हाला पेशंट असू दे, नाहीतर काही पण असू दे, जाताना आम्हाला खूप त्रास होतो. रस्ता मंजूर झालाय, बघूया आता कधी होतोय तो. थोडं पुढे गेल्यावर जेव्हा मेन रस्ता सुरू होतो, तेव्हा तिथून पुढे जरा डांबरी आहे. आता हा पेठसांगली रस्ता आहे. तर ह्या रस्त्यालाच माझं ऑफिस आहे. जिथे वॉश स्टेशन दिसेल की नाही, तिथेच माझं ऑफिस आहे. आता इथेपर्यंत शूट करते. पुन्हा हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती काय त्यामुळे माझ्या नवीन ब्लॉगसाठी तयार राहा आणि पुन्हा भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब जरूर करा.